हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मोरेसर अकॅडमी. मित्रांनो, मी राहुल तुमचं आपलं सर्वांचं मोरेसर अकॅडमी चॅनलला स्वागत करतो. चला मित्रांनो, आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत आपला 10वी भूगोल यावरील लोकसंख्या या पाठावरील स्वाध्याय. तर मित्रांनो, आपला स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पहा आपला प्रश्न क्रमांक 1, चुकी बरोबर ते लिहा व चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा. तर मित्रांनो, आपलं अविधान असेल भारतापेक्षा ब्राझीलमध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे. मित्रांनो, विधान आपलं बरोबर आहे. पहा मित्रांनो, हा प्रश्न ब्राझीलमधील लोक ईशान्य भागापेक्षा आग्नेय भागात राहणे जास्त पसंत करतात. तर मित्रांनो, हे विधान सुद्धा आपलं बरोबर असेल. पहा मित्रांनो, आपला ई प्रश्न भारतातील लोकांचे आयुर्मान कमी होत आहे. तर पहा मित्रांनो, याचं उत्तर हे विधान चूक असेल. मित्रांनो, याचं दुरुस्त विधान पहा की भारतातील लोकांचे आयुर्मान वाढत आहे. मित्रांनो, पहा ई प्रश्न भारताच्या वायव्य भागात दाट लोकवस्ती आहे. मित्रांनो, हे विधान चुकीचं असेल. दुरुस्त विधान भारताच्या वायव्य भागात विरळ लोकवस्ती आढळून येते. मित्रांनो, पहा मित्रांनो, ब्राझीलच्या पश्चिम भागात दाट लोकवस्ती आहे. मित्रांनो, हे विधान चूक असेल. दुरुस्त विधान ब्राझीलच्या पश्चिम भागात विरळ लोकवस्ती आहे. मित्रांनो, पहा मित्रांनो, आपला प्रश्न क्रमांक दुसरा, दिलेल्या सूचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा. तर प्रश्न पहा मित्रांनो, भारतातील खालील राज्यांची नावे लोकसंख्येच्या वितरणानुसार उतरत्या क्रमाने लिहायची आहेत. आपल्याला आपले नावं पहा: हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश. तर मित्रांनो, यांची नावे लिहिताना आपल्याला लिहिता येतील की उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश व अरुणाचल प्रदेश. पहा मित्रांनो, आपला हा प्रश्न ब्राझीलमधील खालील राज्यांची नावे लोकसंख्येच्या वितरणानुसार चढत्या क्रमाने लिहा: अमेझॉनस, रिओ दो जेनेरिओ, अल्बागॉस, साओ पावलो आणि पॅराना. पहा मित्रांनो, याचं उत्तर अमेझॉनस, अल्बागॉस, पॅराना, साओ पावलो, रिओ दी जेनेरिओ. मित्रांनो, अशा प्रकारे आपण पाहिलं. पहा आपला ई प्रश्न, लोकसंख्येवर परिणाम करणाऱ्या पुढील घटकांचे अनुकूल व प्रतिकूल अशा गटात वर्गीकरण करण्यास सांगितले. मित्रांनो, जसं की सागरी सानिध्य, रस्त्यांची कमतरता, समशीतोष्ण हवामान, उद्योगधंद्यांची उणीव, नवीन शहरे आणि नगरे, उष्णकटिबंधीय आर्द्र वने, खनिज निमशुष्क हवामान, शेतीस उपयुक्त जमीन. तर पहा मित्रांनो, याचं उत्तर लोकसंख्येवर परिणाम करणारे अनुकूल घटक पाहूया. पहिले सागरी सानिध्य, समशीतोष्ण हवामान, नवीन शहरे आणि नगरे, खनिजे, शेतीस उपयुक्त जमीन. तर पहा मित्रांनो, लोकसंख्येवर परिणाम करणारे प्रतिकूल घटक: रस्त्यांची कमतरता, उद्योगधंद्याची उणीव, उष्णकटिबंधीय आर्द्र वने, त्याचबरोबर निम्न शुष्क हवामान. पहा मित्रांनो, आपला पुढील प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहा मित्रांनो, आपला प्रश्न, भारत व ब्राझील या देशांच्या लोकसंख्या वितरणातील साम्य व फरक स्पष्ट करा. मित्रांनो, आपल्याला भारत व ब्राझील यातील साम्य व फरक स्पष्ट करण्यास सांगितले. तर पाहूया आपण पहिले भारत व ब्राझील यातील साम्य. तर मित्रांनो, दोघे देशांच्या अतिउत्तर, मध्य व वायव्य भागात लोकसंख्या तुलनेने खूप विरळ आहे. भारतातील अतिउत्तरेकडील जम्मू काश्मीरच्या या राज्यात व ब्राझीलमधील अतिउत्तरेकडील अमापा या राज्यात लोकसंख्या तुलनेने विरळ असे आहे. मित्रांनो, त्याचबरोबर भारतातील मध्य भागातील मध्य प्रदेश राज्यात व ब्राझीलमधील मध्य भागातील माटो ग्रासो राज्यात लोकसंख्या तुलनेने विरळ आहे. मित्रांनो, भारताच्या वायव्य भागातील राजस्थान राज्यातील थरच्या वाळवंटात व ब्राझीलमधील मित्रांनो वायव्य भागातील अमेझॉनस राज्यात लोकसंख्या तुलनेने विरळ आहे. तर मित्रांनो, पहा पाचवा पॉईंट, भारतातील पूर्व व पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात मित्रांनो ब्राझीलमध्ये पूर्व किनारपट्टीच्या व प्रामुख्याने आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात लोकसंख्येने तुलनेने दाट आढळते. मित्रांनो, पहा मित्रांनो, आपण आता साम्य पाहिले, आता फरक स्पष्ट करा. जसं की भारत व ब्राझील देशांच्या लोकसंख्येतील फरक आपण पाहूया की भारतातील गंगा व इतर नद्यांच्या खोऱ्यात प्रदेशात लोकसंख्या तुलनेने दाट आढळून येते. मित्रांनो, या उलट ब्राझीलमधील अमेझॉन नदीच्या खोऱ्यात मित्रांनो लोकसंख्येची तुलनेने विरळ आढळून येते. जनगणना 2011 नुसार मित्रांनो भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता 382 व्यक्ती प्रति चौक किलोमीटर होती. या उलट मित्रांनो ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता केवळ 23 व्यक्ती प्रति चौक किलोमीटर इतकी होती. तर पहा मित्रांनो, आपला पुढील प्रश्न हा, लोकसंख्या वितरण आणि हवामान यांचा सहसंबंध उदाहरणे देऊन स्पष्ट करा. तर मित्रांनो, लोकसंख्या वितरण आणि हवामान यांचा सहसंबंध उदाहरणे देऊन आपल्याला स्पष्ट करण्यास सांगितलंय. तर पहा मित्रांनो, याचं उत्तर, लोकसंख्या वितरण आणि हवामान यांचा जवळचा संबंध असतो. मित्रांनो, अतिपर्जन्य किंवा कमी पर्जन्य असणाऱ्या प्रदेशांत किंवा अतिथंड अथवा अतिउष्ण अशा प्रतिकूल हवामानाच्या प्रदेशांत लोकसंख्येची विरळ वितरण आढळते. मित्रांनो, जसं की उदाहरण आपल्याला सांगता येईल की भारतातील अतिथंड हिमालयाच्या पर्वतरांगेत मित्रांनो थरच्या वाळवंटी भागात, तसेच ब्राझीलमधील अतिपर्जन्य असणाऱ्या अमेझॉन नदीच्या खोऱ्यात
लोकसंख्येचे विरळ वितरण आढळून दिसते. त्याचबरोबर मित्रांनो, सौम्य तापमान व पर्जन्याचे माध्यम प्रमाण असलेल्या प्रदेशात लोकसंख्येचे दाट वितरण आपल्यास आढळते. तर पहा मित्रांनो, चौथा पॉईंट याचा, जसं की उदाहरण भारतातील सौम्य हवामान व मध्यम पर्जन्य असणाऱ्या गंगा नदीच्या खोऱ्यात मित्रांनो प्रदेशात, तसेच ब्राझीलमधील समशीतोष्ण हवामान असलेल्या आग्नेय किनारपट्टीच्या भागात लोकसंख्येचे दाट वितरण आपल्यास आढळते. तर पहा मित्रांनो, आपला प्रश्न क्रमांक 4, भौगोलिक कारणे लिहा. तर मित्रांनो, आपल्याला काही प्रश्न दिले, त्याची आपल्याला भौगोलिक कारणे लिहिण्यास सांगितले. त्यातील आपला प्रश्न लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. तर मित्रांनो, याचं उत्तर पहा की कोणत्याही देशाचा आर्थिक व सामाजिक विकास हा देशाची एकूण लोकसंख्या व लोकसंख्येची गुणवत्ता या घटकांवर अवलंबून असतो. एखाद्या देशाची लोकसंख्या प्रमाणापेक्षा अधिक असेल व लोकसंख्येची गुणवत्ता निम्न असेल मित्रांनो, तर अशा देशाचा आर्थिक व सामाजिक विकास संथ गतीने होत असतो. त्याचबरोबर मित्रांनो, एखाद्या देशात लोकसंख्या पर्याप्त असेल व लोकसंख्येची गुणवत्ता उच्च असेल मित्रांनो, तर अशा देशाचा आर्थिक विकास सुद्धा सामाजिक विकास जलद गतीने होत असतो. अशा प्रकारे लोकसंख्या हे महत्त्वाचे एक संसाधन म्हणून आपल्याला हे भौगोलिक कारण सांगता येईल. तर पहा मित्रांनो, आपला प्रश्न क्रमांक आ, ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे. तर मित्रांनो, याचं भौगोलिक कारण पहा की क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझील जगात 5व्या क्रमांकावर आहे. 2010च्या जनगणनेनुसार ब्राझीलची लोकसंख्या सुमारे 19 कोटी असून लोकसंख्येच्या दृष्टीनेही हा देश जगात 5व्या क्रमांकावर आहे. पृथ्वीच्या भूभागापैकी 5.6% भाग ब्राझील व्यापतो. त्यावर जगाच्या लोकसंख्यांपैकी फक्त 2.7% लोकसंख्या वास्तव्यास आहेत मित्रांनो. जसे की ब्राझीलमधील लोकसंख्या वाढीचा दर देखील कमी होताना दिसून येतो. म्हणून लोकसंख्या वाढ नियंत्रणात आहे. ह्या सर्व कारणांमुळे ब्राझीलचे आकारमान जास्त असेल तरीही तेथील लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे. 2010च्या जनगणनेनुसार मित्रांनो, ब्राझीलमधील लोकसंख्येची सरासरी घनता 23 व्यक्ती प्रति किलोमीटर इतकीच आहे. तर पहा मित्रांनो, आपला प्रश्न ई, भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे. तर पहा मित्रांनो, याचं भौगोलिक कारण, तर मित्रांनो, पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी केवळ 2.41% भूभाग भारताने व्यापला आहे. मित्रांनो, याउलट जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 17.5% लोकसंख्या भारतात आढळते. भारतात तुलनेने कमी भूभाग व तुलनेने अधिक लोकसंख्या आहे. त्यामुळे भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता आपल्याला जास्त पाहण्यास मिळत असते. हे त्याचं भौगोलिक कारण असेल. पहा मित्रांनो, आपला ई प्रश्न, अमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण विरळ आहे. तर मित्रांनो, याचं भौगोलिक कारण पहा की ब्राझील देशाच्या उत्तर भागात विषुववृत्ताजवळील अमेझॉन नदीच्या खोऱ्यात वार्षिक सरासरी पर्जन्याचे प्रमाण सुमारे 2000 मिलीमीटर असते मित्रांनो, व या भागातील वार्षिक सरासरी तापमान सुमारे 28°C असते. अमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या भागात अंत्यत घनदाट सदाहरित वर्षावने आढळतात. त्याचबरोबर जास्त पर्जन्यमान, उष्ण व दमट हवामान आणि घनदाट वर्षावने या प्रतिकूल घटकांमुळे अमेझॉन नदीच्या खोऱ्याचा भाग दुर्गम बनला आहे. त्यामुळे मित्रांनो, अमेझॉन नदीच्या खोऱ्यात वाहतुकीचे दाट जाळे विकसित झालेले नाही. त्यामुळे अमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण विरळ आढळून आपल्याला पाहण्यास मिळते. मित्रांनो, अमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण विरळ आहे, याचे हे भौगोलिक कारण आपल्याला देता येतं. पहा मित्रांनो, आपला उ प्रश्न, गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण दाट आहे. तर मित्रांनो, याचं भौगोलिक कारण पहा की भारतातील उत्तर भागात गंगा नदीच्या खोऱ्याचा मैदानी प्रदेश आहे. मित्रांनो, गंगा नदीच्या खोऱ्यात पुरेसे पर्जन्यमान, सुपीक जमीन, पाण्याची उपलब्धता, सौम्य हवामान इत्यादी अनुकूल घटक आढळतात. मित्रांनो, गंगा खोऱ्याचा प्रदेश शेती व विविध उद्योगांच्या विकासासाठी अनुकूल आहे. या प्रदेशात वाहतुकीची दाट जाळे विकसित झालेले आहेत. त्यामुळे गंगेच्या खोऱ्यात मित्रांनो आपल्याला लोकसंख्या ही दाट प्रमाणात आढळून येते. मित्रांनो, पहा आपला प्रश्न क्रमांक 5 यावरील प्रश्न, एक चौकोनी क्षेत्र दर्शवणाऱ्या व चौकोनांमधील लोकसंख्येच्या घनतेतील तुलना करून वर्गवारी करा. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला व अशा दोन चित्र दिले आहेत. त्यामध्ये आपल्याला त्यांनी काही प्रश्न विचारले आहेत की चौकोनी क्षेत्र दर्शवणारे व चौकोनांमधील लोकसंख्येची घनतेची तुलना करून वर्गवारी करा. या ठिकाणी आपल्याला तुलना व वर्गवारी करण्यास सांगितले. तर पहा याचं उत्तर, अ, चौकोनामध्ये 7 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर असल्याने येथे लोकसंख्येची घनता कमी दिसून येते मित्रांनो. म्हणजे ते क्षेत्र विरळ लोकसंख्येचे आहे. मित्रांनो, आपले जे ची डायग्राम आहे मित्रांनो, त्यात आपल्याला फक्त 7 व्यक्ती दिसत आहेत प्रति चौरस किलोमीटर. त्या ठिकाणी आपल्याला हे क्षेत्र विरळ लोकसंख्येचे आहे असे सांगता येईल. तर पहा मित्रांनो, आपलं
जसे की आ मधील एक चिन्ह 100 व्यक्ती प्रमाण असल्यास स्त्री पुरुष प्रमाण सांगा. तर मित्रांनो जसे की पहा की आपल्याला आ चौकोनामध्ये 18 व्यक्ती चौरस किलोमीटर असल्याने येथील लोकसंख्येची घनता जास्त आहे मित्रांनो, म्हणजेच हे क्षेत्र दाट लोकसंख्येचे आपल्याला आढळून येते. जर मित्रांनो आकृती आ मध्ये एक चिन्ह 100 व्यक्ती असतील तर स्त्रियांची संख्या यात पहा मित्रांनो 10 गुणिले जर आपण 100 केलं तर आपला 1000 असेल. पुरुषांची संख्या जर 8 असेल तर आपण त्यात 100 मल्टिपल केलं तर मित्रांनो 800 इतकी आहे. जर पुरुषांची संख्या 1000 मानली व तर स्त्रियांची संख्या किती तर पहा मित्रांनो, बरोबर मित्रांनो आपल्याला पाहता येईल की स्त्रियांची संख्या आपल्याला 1250 मिळेल, म्हणजे स्त्रियांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेने अधिक आहे. तर अशा ठिकाणी पहा मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 6 आकृती 6.1 या आ मध्ये लोकसंख्येची घनतेविषयी भाष्य करा. तर पहा मित्रांनो आपल्याला इथं आकृती दिली आहे. त्यामध्ये लोकसंख्येची घनता म्हणजे प्रति युनिट क्षेत्र किंवा युनिट व्हॉल्यूमची लोकसंख्या मोजणे. मित्रांनो आकृतीमध्ये लोकसंख्या घनता असमानप्रमाणे वितरित केली आहे. मित्रांनो जसे की जम्मू काश्मीर सारख्या उत्तरेकडील भागात आणि सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश सारख्या ईशान्य राज्यांमध्ये मित्रांनो लोकसंख्या घनता कमी आपल्याला दिसून येते. पहा मित्रांनो आपली इमेज व्यवस्थित पहा. त्याचबरोबर पंजाब ते पश्चिम बंगाल पर्यंतच्या उत्तरेकडील भागात मित्रांनो लोकसंख्येची घनता सर्वाधिक आपल्याला दिसून येते मित्रांनो. त्याचबरोबर मध्य पश्चिम आणि ईशान्य राज्यांची लोकसंख्या घनता मध्यम आहे. तसंच केरळ आणि तमिळनाडू सारख्या दक्षिणी राज्यांमध्ये ही लोकसंख्येचे प्रमाण आपल्याला जास्त दिसून येते. तर पहा मित्रांनो अशाच ठिकाणी आपला हा स्वाध्याय कंप्लीट झाला आहे. थँक फ्रेंड्स वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.